नमस्कार. 30 डे हॅबिट बिल्डिंग प्लॅन फॅट टू फिट डे 30 सवय 30. फिटनेस साठी गरजेचं आहे कम्फर्ट झोन सोडणं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे का? आपण सगळं कम्फर्ट झोन मध्ये ठेवून फिट राहायचा प्रयत्न करतो. जसं सोफ्यावर बसून फॅट बर्न होईल का, डाएट म्हणजे फक्त वडापाव न खाणं नाही ना, उद्यापासून पक्क चालू करतो. कसं आहे, कम्फर्ट झोन मध्ये राहताना बॉडी पण आपल्याला म्हणते जाऊ दे ग, तुझं आणि व्यायामाचं कधी जमणार आहे का? पण एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा, बॉडी फिजिकल पेन दुखण्याला घाबरत नाही, पण नवनवीन सवयींना घाबरते. पण सायन्स काय सांगतं, जेव्हा आपण नवीन गोष्ट करतो, उदाहरणार्थ सकाळी लवकर उठणं, वॉकला जाणं, जसे की मी 30 सवयी सांगितल्या त्या, तेव्हा मेंदूला डिस्कम्फर्ट वाटतं, नकोसं वाटतं. पण हाच डिस्कम्फर्ट शरीरात नवीन न्यूरो कनेक्शन तयार करतो, म्हणजे फिटनेसचा मेंदूवर थेट फायदा होतो. मग काय करायचं? छोटी गोष्ट, कम्फर्ट झोन सोडण्याची सुरुवात. सकाळी 15 मिनिटं लवकर उठा, किंवा वॉक करा, किंवा फोन स्क्रोल करणं थोडं कमी करा, चालणं थोडं जास्ती. प्रत्येक आठवड्याला एक नवीन चॅलेंज घ्या, जसे की पाणी वाढवा, साखर बंद करा, वेळेवर झोपा. कम्फर्ट झोन मध्ये आपण नेटफ्लिक्स फिट होतो, पण कम्फर्ट झोनच्या बाहेर गेल्यावर नेक्स्ट लेवल फिट होतो. आज तुम्ही एक गोष्ट करा जी तुमच्यासाठी थोडी अनकम्फर्टेबल आहे, पण तुमच्या फिटनेससाठी खूप उपयोगी आहे. कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा आणि बदल अनुभवायला सुरुवात करा. जस्ट डू इट. आज 30 डे हॅबिट बिल्डिंग प्लॅनचा शेवटचा दिवस. ज्यांनी स्टार्ट केली, कन्सिस्टन्सी ठेवली, त्यांना फिटनेसमध्ये नक्कीच फरक जाणवला असेल. ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ज्यांनी स्टार्ट केली पण कम्प्लीट नाही केलं, त्यांनी पुन्हा रिस्टार्ट करा पहिल्यापासून. आणि ज्यांनी स्टार्ट केलं, कम्प्लीट केलं, त्यांनी रिस्टार्ट करा विथ अपग्रेडेशन, अजून थोडा डिस्कम्फर्ट. होप सो तुम्हाला ही 30 डे हॅबिट बिल्डिंग प्लॅन ही सिरीज आवडली असेल. पुन्हा भेटू नवीन सिरीज सोबत. तोपर्यंत स्वस्त आणि मस्त जगा. धन्यवाद.